नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा बालेकिल्ला म्हणजे घनसावंगी विधानसभा मतदारसंघ। मागच्या 14 महिन्यांपासून सुरू असलेलं मराठा आरक्षणाचं उपोषण याच तालुक्यात सुरू आहे। त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा फायदा घेत राजेश टोपे यांचं एकहाती वर्चस्व उधळून लावत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत बळीराम उढाण हे यशस्वी झाले। त्यामुळे टोपे विरुद्ध उढाण ही झालेली लढत एका मोठ्या इतिहासाचा वचपा काढणारी ठरली। ज्या टोप्यांनी उढाण यांचं साम्राज्य बरखास्त करत आपली एकहाती पकड निर्माण केली होती, त्याच टोपे यांच्या साम्राज्याला शिसारी भरवणाऱ्या उढाण कुटुंबातील एका नव्या चेहऱ्याला उमेदवारी मिळाली। या रक्तरंजित इतिहासाचा घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्त्वाचं। यावर्षी अगदी 3,500च्या फरकाने उढाण यांनी बाजी मारली। माजी आरोग्यमंत्री, माजी शिक्षण मंत्री, माजी ऊर्जा मंत्री, विविध कॅबिनेट खाते सांभाळणाऱ्या राजेश टोपे यांच्यासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा ठरला। त्यासोबतच टोपे आणि उढाण यांचा इतिहास चवीने महाराष्ट्रात बोलला जातो। 1952ला पहिल्यांदा सार्वत्रिक विधानसभा निवडणुका लागल्या, तेव्हा जिकडे तिकडे काँग्रेसचंच वातावरण होतं। असं बोलल्या जात होतं की काँग्रेसने दगड जरी उभा केला तरी लोक त्याला निवडून देतील। विरोधात असलेल्या कम्युनिस्ट पक्षाची तुलनेने हवा कमी होती, पण प्रत्येक ठिकाणी कट्टर कार्यकर्ते होतेच। केंद्रासह सर्वच राज्यात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली। देशात काँग्रेसचाच पंतप्रधान तर सर्व राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री अशी परिस्थिती होती। जालना जिल्ह्यातील अंबड विधानसभा मतदारसंघात सरपंच राहिलेले, त्यासोबतच विविध मार्केट कमिट्या, सरकारी कमिट्या यावरती अध्यक्षपद भूषवलेले अण्णासाहेब उढाण यांना 1967 साली पहिल्यांदा काँग्रेसने उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाचे बापूसाहेब होते। अण्णासाहेब हे मोठं जमीनदार प्रस्थ, त्यासोबतच तळागाळातल्या लोकांचा असलेला जनसंपर्क, प्रत्येक माणसाला नावाने हात भरून आपुलकी दाखवणारे अण्णासाहेब मतदारसंघात एकहाती वर्चस्व ठेवून होते। त्यांच्यासमोर बापूसाहेब यांचा निभाव लागला नाही आणि अण्णासाहेब पहिल्यांदा आमदार झाले। दरम्यानच्या काळात वकिलीची डिग्री प्राप्त करून काँग्रेसमध्ये जनसंपर्क वाढवणारे अंकुशराव टोपे हेही याच मतदारसंघात स्वतःची मूठ बांधणी करत होते। पण एक उमदा तरुण एवढीच त्यांची ओळख असल्यामुळे अण्णासाहेब यांना त्यांचा कधी धोका वाटला नाही। अण्णासाहेब स्पष्ट वक्ते होते। त्यांच्या कठोर आणि कायम सत्य बोलण्यामुळे राजकारणात त्यांचे मित्र आणि शत्रू सुद्धा तयार व्हायला लागले। काँग्रेसची चादर पांघरली असल्यामुळे कोणालाच अण्णासाहेब यांच्या विरोधात अवाक्षरही बोलण्याची परवानगी नव्हती। अण्णासाहेब मोठे जमीनदार आणि जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ होतं, त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही बोलू शकत नव्हतं। इंदिरा गांधींनी ज्यावेळी जमीन सुधारणा कायदा अंमलात आणला, त्यावेळी जिल्ह्यातील अनेक मोठ्या जमीनदारांना अण्णासाहेब यांनी सूचना करून खातेखोड करायला लावलं। विशिष्ट एकरची जमीन स्वतःच्या नावावर करून उर्वरित जमीन कुटुंबाच्या किंवा परिचयाच्या नावाने करायला सांगितली। त्यावेळी महाराष्ट्रभर अण्णासाहेब यांची चर्चा झाली। अनेकांच्या जमिनी त्यांनी वाचवल्या। पण इकडे महत्त्वाकांक्षी असलेले अंकुशराव टोपे यांनी राज्याच्या राजकारणात विविध नेत्यांसोबत आपले संबंध वाढवले। यशवंतराव चव्हाण यांच्या विश्वासातील माणूस अशी त्यांची ओळख झाली। मग अपेक्षेप्रमाणे अण्णासाहेब यांचं तिकीट कापून टोपे यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवली। अण्णासाहेब यांचं तिकीट कापल्या गेलं ही जनमानसातली भावना प्रचंड विकोपाला गेली। अण्णासाहेब यांना कार्यकर्त्यांनी तसेच मतदारांनी आग्रह करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला लावला। पण काँग्रेसचे उमेदवार अंकुशराव टोपे यांना प्रचार करताना सुद्धा बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या। पण काँग्रेसची उमेदवारी मिळाली असल्यामुळे पक्ष आदेश राखत अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना छुपा पाठिंबा दिला। पण त्याचा उघड प्रचार करायला आणि अण्णासाहेब यांच्या विरोधात जायला कोणीही धजावलं नाही। अखेर निवडणुका पार पडल्या, मतमोजणी सुरू झाली। अण्णासाहेब मतदान कक्षावर दाखल झाले, पण टोपे समर्थक शांत होते। केवळ 550 मतांच्या फरकाने अण्णासाहेब यांचा पराभव झाला आणि एक सनसनाटी वातावरण तयार झालं। अगदी जुने लोक असेही सांगतात की चक्क निवडणूक अधिकारी सुद्धा अण्णासाहेब पराभूत झाले हे सांगायला तयार नव्हते। फेरमोजणी केली गेली, पण अण्णासाहेब तरीही पिछाडीवर होते। मग अंकुशराव विजयी झाले, पण इतिहासात पहिल्यांदाच विजयी उमेदवार गुलाल खेळायला राही, कारण भीती होती ती अण्णासाहेब आणि त्यांच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांची। नंतर अण्णासाहेब यांनी अंकुशराव यांना बोलावून त्यांचं अभिनंदन केलं आणि हसऱ्या चेहऱ्याने ते घरी परतले। ते राजकारणातून आता संपवले जाणार याची त्यांना पुसटशी कल्पना नव्हती। नंतर काँग्रेसमधून वेगळे झालेले शरद पवार
यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि अण्णासाहेब यांनी त्यांच्यासोबत जाण्याचं पसंत केलं. पण अंकुशराव टोपे हे सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाल्यामुळे अण्णासाहेब पुन्हा आपल्या काँग्रेसमध्ये परतले. आमदारकी गेल्याने ते काहीसे निराशेच्या छायेत होते. पण अंकुशराव टोपे नावाचा महत्वाकांक्षी तरुण प्रचंड झपाट्याने काम करू लागला. त्यांनी जनमानसात विविध पदं वाटून कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्था, पतसंस्था, सहकारी सोसायटी यावरती एक हाती त्यांनी वर्चस्व मिळवलं. त्यांनी बांधलेला सहकारी साखर कारखाना मतदारसंघाच्या हिताचा होता. पण जो विरोधात जाईल त्याचा टोपे ऊस घेत नाही. अगदी शेतात उभा असलेला ऊस मग बांधावर कापून फेकावा लागतो. त्यामुळे टोपे यांच्या विरोधात जायचं नाही अशी चर्चा मतदारसंघात व्हायला लागली. साखर कारखान्याची मोठी भिस्त मतदारांची गळचुपी करणारी ठरली. नंतर अण्णासाहेब यांनी रेणुका सहकारी साखर कारखाना बांधण्याचा चंग केला. त्यासाठी 100 एकर जमीनही विकत घेतली. पण टोपे यांच्या वर्चस्वातील बँकेने त्यांना आर्थिक मदत मिळू दिली नाही. परिणामी अण्णासाहेबांना साखर कारखाना उभारता आला नाही आणि अण्णासाहेब यांचं राजकारणातील प्रस्थ संपत गेलं. साखर कारखाना, सहकारी सोसायटी यांना हाताशी घेऊन टोपे राजकारण करत राहिले. त्यामुळे रक्तरंजित असा टोपे विरुद्ध उढाण हा वाद वाढतच गेला. अण्णासाहेब यांचे बंधू बळीराम उढाण यांना 4 अपत्ये होती. त्यापैकी सर्वात थोरला हिकमत उढाण यांनी 1992ला MPSC टॉप करून सामान्य प्रशासनात एंट्री घेतली. त्यासोबतच त्यांचे भाऊ सहकार आयुक्त MD आणि व्यावसायिक म्हणून यशस्वी झाले. पण हिकमत उढाण यांना अण्णासाहेब यांचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे त्यांनी निवृत्ती घेतली आणि 2014ला ते मतदारसंघात दाखल झाले. शिवसेनेचं तिकीट मिळवून थांबलेला संघर्ष त्यांनी पुन्हा उखळून आणला. टोपे विरुद्ध उढाण ही लढत मतदारसंघात झाली. नवीन चेहरा, त्यासोबतच जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची फळी बांधण्यासाठी मिळालेला अपुरा वेळ पाहता त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी पाय रोवून मतदारसंघात पकड निर्माण केली. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तयार केली. टोपे याचं साखर कारखान्यावरून होणारं राजकारण सहकारी संस्थांवरती असलेलं वर्चस्व हळूहळू कमी केलं आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत हिकमत उढाण पुन्हा एकदा अतिशय अल्प मताने पराभूत झाले. पण त्यांच्या नावाची तेव्हा बरीच चर्चा झाली. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि हिकमत उढाण यांनी उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. राज्यस्तरावर महाविकास आघाडीची रचना झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश टोपे आणि उद्धव ठाकरे गटाचे हिकमत उढाण एकत्र येतील अशा चर्चा व्हायला लागल्या. पण रक्तरंजित इतिहासाची किनार असलेले हे दोन्ही कुटुंब कधीच एकत्र झाले नाही. उद्धव ठाकरे गटात असताना सुद्धा हिकमत उढाण यांनी कधीही महाविकास आघाडीच्या मंचावर ते दिसले नाही. त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला. महाविकास आघाडीची उमेदवारी टोपेंनाच मिळेल हे निश्चित असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. निवडणुकीच्या अगदी तोंडावर साखर कारखान्याचं राजकारण नवीन वळण घेत होतं. उढाण यांनी सुद्धा अण्णासाहेब यांनी खरेदी केलेल्या 100 एकरावरती एकनाथ शिंदे यांना आणून नवीन ब्ल्यू सफायर कारखाना उभा केला. त्यामुळे केवळ ऊसासाठी तुम्ही घाबरून जाऊ नका, आपला कारखाना तुमच्यासाठीच आहे हे सांगत दुसऱ्या कारखान्याचे त्यांनी भूमिपूजन केलं. त्यामुळे टोपे यांचं कारखान्यावरील राजकारण तुलनेनं कमी झालं. उढाण यांचा नवीन कारखाना मतदारसंघात रुजला आणि टोपे यांच्या साम्राज्याला अण्णासाहेब उढाण यांच्या शिलेदाराने काडी पेटवली. टोपे यांनी हिरावून घेतलेली आमदारकी पुन्हा एकदा घरी आणली. टोपे विरुद्ध उढाण यांचा संघर्ष यावेळी उढाण यांच्या पारड्यात पडला. पण सहकारी संस्थेचं जाळं विणलेले राजेश टोपे आता शांत बसणार नाहीये. त्यामुळे टोपे यांचं कडवं आव्हान हिकमत उढाण कितपत पेलू शकतात हे येणाऱ्या काळात कळेलच. पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.